सुरुवात करतो आहे. जॉग्राफीचा अभ्यास सुरू करत असताना सर्वात आधी आपण बघूया गॅलेक्सी विषयी, की गॅलेक्सीची निर्मिती कशी झालेली आहे. त्यानंतर सोलार सिस्टमची निर्मिती कशी झाली, सोलार सिस्टममध्ये काय काय घटक आहे ते बघूया. सोलार सिस्टमचा अभ्यास आटोपल्यानंतर आपण येऊया सोलार सिस्टम मधला आपला ग्रह. सगळेच ग्रह आपले आहे, पण आपला ग्रह ज्यावर आपण राहतो पृथ्वी या ग्रहाचा अभ्यास करूया इन डिटेल. सो लेट्स स्टार्ट विथ गॅलेक्सी. चला मित्रांनो, मग आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. आपण अभ्यासाची सुरुवात करणार होतो गॅलेक्सी पासून. तर गॅलेक्सीचा अभ्यास सुरू करताना आपण आधी बघूया काही फॅक्च्युअल गोष्टी. त्या म्हणजे बिग बँग थेरी विषयी आपण सुरुवातीला बघूया. बिग बँग थेरी आपल्याला सांगते काही फॅक्ट्स, की ब्रह्मांड कसं तयार झालेलं आहे, गॅलेक्सी कशी तयार झालेली आहे आणि सोलार सिस्टम कशी तयार झालेली आहे. आणि ही बिग बँग थेरी कोणी मांडलेली आहे मित्रांनो? बिग बँग थेरी बिग बँग थेरी जॉर्ज लिमायर या सायंटिस्टनी दिलेली आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या या बिग बँग थेरीनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की ब्रह्मांडाची निर्मिती किंवा ब्रह्मांडमध्ये जे काही घटक आहे त्याची निर्मिती झालेली एका गोळ्यापासून निर्मिती झालेली आहे. ते म्हणतात की एक गोळा होता, हा असा एक गोळा होता, एक पॉइंट होता ज्याची घनता, त्याचं गुरुत्वाकर्षण आणि ऊर्जा खूप जास्त प्रमाणात होती. खूप जास्त घनता, खूप जास्त गुरुत्वाकर्षण, खूप जास्त ऊर्जा असल्यामुळे एका वेळेला हा गोळा काय झालाय, फुटला. आपण जेव्हा फटाके फोडतो, फटाके फोडत असताना आपण अनार फोडलेला आहे. अनार जेव्हा फोडतो आपण त्याला काय देतो, एक्स्ट्रा एनर्जी देतो आणि ते फुटतात. ज्या प्रकारे अनार फुटतं त्याचप्रमाणे हा गोळा फुटला आणि हा गोळा फुटल्यानंतर यामधले काही जे काही घटक होते ते बाहेर निघाले. एक घटक इथे, अशा प्रकारे ही घटक काय झाली, वेगळी वेगळी सेपरेट झाली. ठीक आहे. आणि ही घटक एक पर्टिक्युलर डिस्टन्सवर जाऊन सेटल झाली. आता ज्या सगळे गुणधर्म या गोळ्यामध्ये होते तेच गुणधर्म या सगळ्या घटकांमध्ये पण आले. म्हणजे या गोळ्यामध्ये पण घनता होती, गुरुत्वाकर्षण होता आणि ऊर्जा होती. त्यामुळे हे गोळे पण आपल्या एका पर्टिक्युलर पोझिशन नुसार सेटल डाऊन झाले. ही इथे सेटल डाऊन झाली, इथे सेटल डाऊन झाला, हा इथे इथे इथे. याच्या भोवती तारे जमा झाले, म्हणजे त्याच्या भोवती काही घटक तयार झाले. अशा प्रकारे तिची निर्मिती झाली आहे. याला आपण म्हणणार गॅलेक्सीज. अशा प्रकारे असंख्य गॅलेक्सीज ब्रह्मांडामध्ये तयार झालेल्या आहेत. त्यातलीच एक गॅलेक्सी आहे आपली गॅलेक्सी, ज्या गॅलेक्सीमध्ये आपला सोलार सिस्टम आहे आणि ज्या सोलार सिस्टम मध्ये आपला प्लॅनेट आहे तो म्हणजे अर्थ आहे, ज्याचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करणार आहे. अशा प्रकारे हे सगळं तयार झालंय आणि ही बिग बँग थेरी याला असं म्हटलं जातं. हा जो विस्फोट झाला, या विस्फोट मधनं ही जी सगळी निर्मिती झालेली आहे, या विस्फोटला बिग बँग असं म्हटलं जातं. आणि ज्या थेरीमध्ये हे मांडल्या गेलेल्या आहे त्याला म्हणतात बिग बँग थेरी. आणि ही थेरी कोणी मांडलेली आहे? जॉर्ज लिमायर या सायंटिस्ट यांनी मांडलेली आहे. आणि त्यांच्या मतानुसार ही सगळी घटना जी घडलेली आहे ती 15 अरब वर्षा आधी घडलेली घटना आहे. वर्षा आधी 15 अरब इयर आधी ही घडलेली ही घटना आहे. म्हणजे 15 अरब वर्षा आधी ही घटना घडली आणि आपल्या गॅलेक्सीजची निर्मिती झालेली आहे. गॅलेक्सीजची निर्मिती कशापासून झालेली आहे? एक गोळा होता, जो गोळा खूप जास्त डेन्स होता, त्याची घनता खूप जास्त होती, ज्याच्यामध्ये खूप जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता आणि खूप जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे त्याच्यामध्ये ट्रिमेंडस ऊर्जा पण होती. तुम्ही एक बघा की आपल्या अर्थचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर अर्थच्या आतमध्ये खूप जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असल्यामुळे तिथे डेन्सिटी पण जास्त आहे आणि तिथली ऊर्जा पण जास्त आहे. आपल्या अर्थमध्ये ट्रिमेंडस एनर्जी आहे जी लाव्हाच्या रूपामध्ये बाहेर येत असते. मॅग्मा लावा ज्याला म्हटलं जातं. म्हणजे आणि प्रेशर पण खूप जास्त आहे.
तर हा फुटला आणि फुटल्यानंतर हे असे सगळे घटक काय झालेले आहेत, सेपरेट झाले. ज्यावेळेस ही घटना घडली, या घटना घडत असताना किंवा या घटना घडल्यानंतर 3 आस्पेक्ट्स किंवा 3 कन्सेप्ट समोर आले. ते म्हणजे त्यांचा जन्म झाला, ते म्हणजे वेळ, जागा, वेळ, जागा आणि वस्तू. ठीक आहे. वेळ, आपल्याला हे कळतं की ही घटना किती वर्ष आधी झालेली आहे. ही इतक्या वर्ष आधी झाली म्हणजे वेळेची उत्पत्ती तिथनं झालेली आहे, टाइम आपल्याला कळतं. जागा कळते आहे, जागेची उत्पत्ती झाली म्हणजे काय, आपल्याला म्हणजे हे लक्षात आलं सायंटिस्टच्या की हे किती वर्ष आधी झालेला आहे, हा गोळा कुठे होता, तो कधी फुटला आणि तो फुटल्यानंतर हे सगळे घटक तयार झालेले आहेत. यांचा ट्रॅव्हलिंग जे डिस्टन्स आहे ते सुद्धा कॅल्क्युलेट केलं गेलेलं आहे. म्हणजे इथून हे इथपर्यंत येऊन इथे सेटल डाऊन झालेले आहे. तर हे सगळं जे डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं गेलेलं आहे, डिस्टन्स कॅल्क्युलेट करत असताना त्यांनी वेळेचं पण कॅल्क्युलेशन केलं आहे. म्हणजे ही घटना घडली जेव्हा, तेव्हा वेळ आणि जागा या दोघांची उत्पत्ती झालेली आहे. जागा म्हणजे हा इथे होता, इथून फुटून इथे आलेला आहे, जागा कळलेली आहे आपल्याला. वस्तू या कन्सेप्टचा पण जन्म झालेला आहे. वस्तू या कन्सेप्टचा जन्म झाला म्हणजे काय, ही एक वस्तू होती ज्याची घनता, गुरुत्वाकर्षण आणि ऊर्जा खूप जास्त होती. हा फुटल्यामुळे या सगळ्या वस्तूंची निर्मिती झालेली आहे. म्हणजेच या घटनेमधनं वस्तू हा कन्सेप्ट सुद्धा समोर आलेला आहे. म्हणजे या 3 कन्सेप्टचा जन्म या घटनेमध्ये झालेला आहे. त्यानंतर एक कन्सेप्च्युअल गोष्ट, एक फॅक्च्युअल गोष्ट आपण बघूया. एक फॅक्ट आहे जी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते, ते आहे वेगनर, सायंटिस्ट वेगनर आहेत. वेगनर यांनी काय केलेलं आहे, अराउंड 1960च्या पिरियडमध्ये, 1960च्या दशकामध्ये किंवा 1960 मध्ये त्यांनी हे शोधून काढलं किंवा या थेअरीवर, बिग बँग थेअरीवर त्यांनी आणखी काम केलं, आणखी रिसर्च केलं, आणखी संशोधन केलं. त्यांनी टेलिस्कोपच्या मदतीने आकाशगंगांचं किंवा ब्रह्मांडाचं आणखी अध्ययन केलं आणि अध्ययन केल्यानंतर त्यांनी या बिग बँग थेअरीची पुष्टी केली म्हणजे काय, त्यांनी म्हटलं की जॉर्ज लिमायर यांनी जी थेअरी मांडलेली आहे ती योग्य आहे. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की असं काही घडलेलं आहे, अशी सगळी घटना झालेली आहे. एक गोळा होता, त्याचा विस्फोट झालेला आहे, त्याला महाविस्फोट असं नाव दिलं गेलेलं आहे आणि त्या विस्फोटामधनं तयार झालेले हे सगळे घटक, गॅलेक्सीजची निर्मिती झाली. गॅलेक्सीजमध्ये सगळ्या आणखी छोट्या छोट्या वस्तू आहेत, प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत, असंख्य स्टार्स आहेत. ही जी सगळी निर्मिती झालेली आहे, या थेअरीला बिग बँग थेअरी म्हटलं गेलेलं आहे. या थेअरीची पुष्टी कोणी केलेली आहे, वेगनार यांनी केलेली आहे. आणि कधी केली, 1960 मध्ये केली. त्यानंतर आणखी एक सायंटिस्ट येतात, ते येतात एडवर्ड हबल. एडवर्ड हबल यांनी काय केलेलं आहे, एडवर्ड हबल यांनी एक टेलिस्कोप ची निर्मिती केली आणि त्या टेलिस्कोप थ्रू त्यांनी या पूर्ण ब्रह्मांडाचं किंवा या सगळ्या गोष्टींचं काय केलं, अध्ययन केलं. आणि ते अध्ययन करत असताना त्यांच्या लक्षात आलं की या ज्या गॅलेक्सीज आहेत, या गॅलेक्सीज काय होत होतात, मूव्ह होत होतात. म्हणजे यामधलं ही एक गॅलेक्सी आहे आणि ही एक गॅलेक्सी, यामध्ये जे हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स दूर होतं, म्हणजे लांबतंय. म्हणजे हे एक लक्षात येत आहे की या ज्या आस्पेक्ट्स आहेत किंवा जे 2 घटक आहेत किंवा 2 गॅलेक्सीज आहेत, या काय होतात आहेत, एकमेकांपासून दूर जातात आहेत. एकमेकांपासून दूर जातात आहे, यावरूनच आपल्याला हे लक्षात येतं की यामधला डिस्टन्स काय होतात आहे, वाढत आहे. आणि हे का वाढत असणार, कारण जी गुणधर्म या गोळ्यामध्ये होती, घनता, गुरुत्वाकर्षण आणि ऊर्जा, हे सगळे गुणधर्म या सगळ्या घटकांमध्ये पण आहेत. या गॅलेक्सीज मध्ये जे काही पार्ट्स आहेत, जे काही पार्टिक्युलर्स आहेत किंवा जे काही म्हणजे छोटे छोटे असंख्य कण असणार, तारे असणार, प्लॅनेट्स असणार, उल्कापिंड असणार, जे काही आहेत, सगळ्यांमध्ये काय आहे, घनता आहे, गुरुत्वाकर्षण आहे आणि ऊर्जा आहे. आता जेव्हा सेंटरमध्ये काहीतरी ऊर्जा असणार, घनता असणार, गुरुत्वाकर्षण असणार, याच्या पण सेंटरमध्ये ते असणार. त्याच्यामुळे काय होतंय, हे एकमेकांपासून दूर जातात आहेत, म्हणजे फेकल्या जातात आहे, त्याचं डिस्टन्स वाढत आहे. हे कोणाला लक्षात आलं, एडवर्ड हबल यांना लक्षात आलेलं आहे. एडवर्ड हबल यांच्या अध्ययनामुळे हे लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आपण येऊया आणखी नेक्स्ट, वेगनार यांनी जेव्हा या थेअरीची पुष्टी केली, बिग बँग थेअरीची, तेव्हा त्यांनी डॉपलर इफेक्ट हा एक कन्सेप्ट समोर आणला. डॉपलर इफेक्टच्या मदतीने
डॉपलर इफेक्टच्या मदतीने त्यांनी या थेअरीची पुष्टी केलेली आहे, बिग बँग थेअरीची पुष्टी केली आहे. तर डॉपलर इफेक्टमध्ये काय येतं, वेळ, जागा आणि वस्तू. त्यांनी हे डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं. आधी हे कुठे असणार, आता इथे आलेले आहेत, तर यांचं हे ट्रॅव्हलिंग डिस्टन्स, त्याच्यानंतर त्याच्या अवतीभोवती असणारे स्टार्स, त्यांचं मुवमेंट, त्या वस्तू कशापासून बनलेले आहेत, त्या आधी कुठे होते, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी अध्ययन केलं आणि डॉपलर इफेक्ट हा कन्सेप्ट समोर ठेवला. आणि याच्या मदतीने वेगनर यांनी अराउंड 1960च्या पिरियडमध्ये बिग बँग थेअरीला काय केलेलं आहे, प्रमाणित केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. ही नावं जी आहे ही परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात आणि याचं इम्पॉर्टन्स आहे प्रिलिम्स आणि मेन्स दोघांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. प्रिलियम्समध्ये काही फॅक्च्युअल डेटा विचारला जाऊ शकतो, तर प्रिलियम्ससाठी हा महत्त्वाचा आहे. आणि कन्सेप्च्युअल डेटामध्ये जर गेलं तर बिग बँग थेअरी ही ॲज मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाची आहे किंवा प्रिलियम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण आता बघूया की गॅलेक्सी घनतामध्ये जे सेंटरमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, या सेंटरमध्ये एक घनता आहे, गुरुत्वाकर्षण आहे आणि ऊर्जा आहे. ठीक आहे. आता ही कशी असणार ना, इथे काहीतरी असेल. हा जो गोळा आहे, हा गोळा जो आहे हा कशाचा तरी बनलेला असणार. तेव्हा ते जे पार्टिकल्स या गोळ्यामध्ये आहे त्याची घनता असेल, त्याचं गुरुत्वाकर्षण असेल, त्याची ऊर्जा असणार. तर याच्यामध्ये काय आहे, सगळे गॅसेस आहेत. याच्यामध्ये काय आहेत, सगळे यामध्ये सगळे काय आहेत, गॅसेस आहेत. या गॅसेसचा मिळून हा गोळा तयार झालेला आहे. आणि हा गोळा जेव्हा फुटला, तर फुटल्यानंतर यातनं सगळी गॅसेस पार्टिकल्स बाहेर निघाले. आणि ते पार्टिकल्स कसले होते, गॅसेसचे होते. सगळी गॅसेस काय निघाली, बाहेर निघाली. आता सारख्या प्रकारची जी गॅसेस होती ती काय झाली, ती एका जागेवर गोळा झाली. ठीक आहे. सारख्या प्रकारची म्हणजे काय म्हणणार आपण त्याला, की हलकी, त्याच्यापेक्षा थोडा कमी हलकी, मग त्याच्यापेक्षा थोडी हेवी, अशा प्रकारचे गॅसेसचे गोळे तयार होत गेले. आणि जे गोळे खूप जास्त म्हणजे जे गोळे नाही, जे गॅसेस जास्त भारी होते ते गॅसेस काय झाले, सेंटरमध्ये जमा झाले. आणि हलकी गॅसेस जे होते ती साईडला जमा झाले, त्याचे गोळे तयार झाले. आता सेंटरमध्ये हेवी गॅसेसचं कॉन्ट्रीब्युशन झालं म्हणजे काय झालं, जमा झाले म्हणजे काय झालं, सगळ्यात हेवियर गॅसेस जो आहे तो आहे हायड्रोजन. सेंटरमध्ये हायड्रोजन गॅस कलेक्ट झाला. तिथे होतं न्यूक्लिअर फ्युजन ही रिॲक्शन होते आणि ती ट्रिमेंडसली एनर्जी त्यातनं बाहेर होत असते. आणि ही प्रोसेस ट्रिमेंडस एनर्जी त्यातनं बाहेर निघत असते. आणि ही प्रोसेस कुठे होत असते, प्रत्येक स्टारमध्ये होत असते. आणि त्या सगळ्या स्टारमधला एक स्टार आहे आपला सन. सनमध्ये पण न्यूक्लिअर फ्युजन मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक स्टारमध्ये किंवा आपल्या सूर्यामध्ये कुठली केमिकल रिॲक्शन होत असते, हा प्रश्न विचारला गेलेला आहे, विचारला जाऊ शकतो. आणि खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. न्यूक्लिअर फ्युजन ही रिॲक्शन होते आपल्या सूर्यामध्ये. न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे एक हायड्रोजनचा अणू प्लस एक हायड्रोजनचा अणू, त्यातनं हेलियम बाहेर निघतोय, प्लस ट्रिमेंडस ऊर्जा या रिॲक्शन मधनं बाहेर निघत आहे. आणि अशी केमिकल रिॲक्शन त्या ताऱ्यांमध्ये कंटिन्युअसली होतीये, कंटिन्युअस होत असल्यामुळे खूप सगळी ऊर्जा त्यातनं बाहेर निघतात. तर असंख्य हायड्रोजनचे अणू आहेत तिथे. असंख्य हायड्रोजनचे अणू असल्यामुळे काय होते, एक हायड्रोजनचा अणू दुसऱ्या हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतोय. रिॲक्ट झाल्यानंतर काय होतंय की त्यातनं हिलियम आणि ऊर्जा बाहेर निघत आहे. आणि ती ऊर्जा आपल्याला दिसते आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्या ऊर्जा आपल्याला दिसते म्हणजे तो प्रकाश दिसतो. आणि त्या प्रकाशालाच आपण काय म्हणतो, ताऱ्यांचं चमकणं. आणि आपण सूर्यापासून जवळ असल्यामुळे आपल्याला सूर्याचा प्रकाश मिळतो आहे. ठीक आहे. तर तोच प्रकाश आपल्याला सगळ्या प्लॅनेटला आपल्या सोलार सिस्टम मध्ये मिळतो आहे, स्पेशली अर्थला मिळतो आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. हे कळलं तुम्हाला. यामध्ये घनता होती, गुरुत्वाकर्षण होतं, ऊर्जा होती आणि हे सगळे गॅसेस, ही सगळी कुठं मिळालेली होती, कशाची होती, गॅसेसची. याच्यामध्ये गॅसेस होते, सगळ्या प्रकारची गॅसेस होती याच्यामध्ये. हायड्रोजन आणि हिलियमच नव्हते, सगळ्या प्रकारचे गॅसेस होते. पण सगळ्यात जास्त संख्या यामध्ये हायड्रोजनची होती. आणि हायड्रोजनचे पार्टिकल्स काय झाले, एका ठिकाणी डेन्स होऊन एका जागेवर जमा झाले, सेंटरमध्ये जमा झाले. आणि त्याचं झालं तारा तयार झालेला आहे. आणि बाकी जे गॅसेस होते
ज्यांच्या रिॲक्शन्स मधनं ऊर्जा कमी प्रमाणात निघत होती त्यांचे वेगळे गोळे तयार झालेले आहेत आणि त्याचे वेगळे घटक या ब्रह्मांडामध्ये तयार झालेले आहेत. आता आपण जाऊया पुढे. तर असंख्य गॅलेक्सीज या ब्रह्मांडामध्ये आहेत, म्हणजे त्यातली एक गॅलेक्सी आपली पण आहे, ज्या गॅलेक्सीमध्ये आपलं सोलार सिस्टम आहे, सौरमंडल आहे आणि त्या सौर मंडलचा एक भाग आहे आपला प्लॅनेट पृथ्वी. तर असंख्य गॅलेक्सीज असल्यानंतर एक गॅलेक्सी आपण इथे आहे असं समजूया. आपली गॅलेक्सी इथे सेंटरमध्ये आहे. गॅलेक्सी थोडीफार अशा प्रकारे असते. ठीक आहे, गॅलेक्सी त्याला म्हटलं जातं. अशीच गॅलेक्सी ही पण आहे आणि अशीच ही गॅलेक्सी या साईडला पण एक आहे जी आपल्या गॅलेक्सीला नेबरिंग गॅलेक्सीज आहे, म्हणजे आपल्या गॅलेक्सीपासून या गॅलेक्सी जवळ आहेत, शेजारी आहेत. तर सगळ्यात जास्त जवळची गॅलेक्सी आहे ती आहे NGC 224M31. या गॅलेक्सीचं सायंटिफिक नाव आहे. ठीक आहे, या गॅलेक्सीचं सायंटिफिक नाव आहे NGC 224M31 आणि या गॅलेक्सीचं नाव आहे अँड्रोमेडा. अँड्रोमेडा. ओके, हे दिलेलं नाव आहे आणि सायंटिफिक नाव आहे NGC 224M31. सायंटिस्ट लोक जेव्हा नाव यूज करतात तेव्हा हे असली नावं यूज करत नाही, हे आपल्यासाठी. पण जेव्हा सायंटिस्ट लोक जे नावं देतात किंवा त्यांचं अध्ययन करत असतात किंवा ते जे नाव ठेवून देतात ते असल्या प्रकारची नावं देतात. नंबर्स आपण जितके सॅटेलाइट्स पाठवले गेलेले सॅटेलाइट्सचे पण त्यांचे अशी नावं असतात. बाकी आपल्यासाठी जी दिलेली नावं असतात ते असल्या प्रकारची असतात, म्हणजे जसे आपले नावं असतात त्या प्रकारची नावं इथे दिलेली असतात. आता हे एक झालं, ही नेबरिंग गॅलेक्सी झाली. त्यानंतर ही जी नेबरिंग गॅलेक्सी याचं पण नाव आहे NGC 598M33. हे सायंटिफिक नाव या गॅलेक्सीचं आहे. आता आपल्याला याचं जास्त अध्ययन करायचं नाही, आपल्याला आपल्या गॅलेक्सीचं अध्ययन करायचं. आपल्या गॅलेक्सीचं नाव आहे मंदाकिनी. ज्या गॅलेक्सीमध्ये आपली सोलार सिस्टम आहे आणि आपला प्लॅनेट आहे अर्थ, ज्याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. मंदाकिनी गॅलेक्सी आहे, याला मिल्की वे गॅलेक्सी पण म्हणतात. ठीक आहे, मिल्की वे पण म्हणतात. आता ही जी नेबरिंग गॅलेक्सी आहे जी आपल्या गॅलेक्सी पासून जवळ आहे, या गॅलेक्सीचं डिस्टन्स आहे 2.2 मिलियन LIGHT लाईट इयर. म्हणजे ही गॅलेक्सी 2.2 मिलियन लाईट इयर या गॅलेक्सी पासून दूर आहे. आपली मंदाकिनी मिल्की वेचं जे एज आहे 12 बिलियन इयर. ठीक आहे, आपल्या गॅलेक्सीचं जे एज आहे ते काय आहे 12 बिलियन इयर. हा फॅक्च्युअल डाटा आहे मित्रांनो, तुम्ही नोट डाऊन करा, नोट डाऊन करून ठेवा आणि लक्षात ठेवा, हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. 12 बिलियन इयर आपल्या गॅलेक्सीचं एज आहे. त्याच्यानंतर आपल्या या गॅलेक्सीमध्ये असंख्य स्टार्स आहेत. हा याला मिल्की वे का बरं म्हटलं गेलेलं आहे? हा जो पाथ तयार झालेला आहे, मी काढलेला आहे, हा पाथ जो आहे, हा पाथ असं सर्कल नाही आहे, हा सर्कलच आहे पण ताऱ्यांचं सर्कल आहे. असे असे तारे इथे जमा झालेले आहेत, खूप सगळे जवळ 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 ही तारे काय झालेली आहे, अशी सेटल डाऊन झालेली आहे आणि ही सगळीची सगळी तारे अशी एका मार्गासारखी किंवा सर्कल सारखी तयार झालेली. अशीच काही तारे इथे पण आहेत, हा जो रस्ता. आणि तुम्ही बघा की हा जो सर्कल मी काढलेले आहे तर गॅलेक्सीचे ना कुठल्याही साईडने बघा तुम्हाला 3 ध्रुव दिसतील. 1 2 3 1 2 3 1 2 3. ठीक आहे, 3 लाईन्स तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर आपण आता बघूया तारे. तारे जे आहेत ते 3 प्रकारचे असतात मित्रांनो. तारे लाल, निळा आणि पिवळा असे 3 प्रकारचे तारे असतात. यापैकी आपला सूर्य जो आहे तो पिवळा तारा आहे.
ठीक आहे. सूर्य जो आहे आपला पिवळा तारा आहे आणि ताऱ्यांचं पण आपल्यासारखं मानवासारखं किंवा प्राण्यांसारखं सजीवांसारखं काय असतं, आयुष्य असतं. म्हणजे ताऱ्याची निर्मिती होते तेव्हा तो काय असतो, बाल्यावस्थेमध्ये असतो. मग तो प्रौढ होतो आणि त्याच्यानंतर वृद्धावस्थेमध्ये जातो. वृद्धावस्था संपल्यानंतर ते जे तारे आहेत ते काय होतात, संपतात किंवा ते मृत्यू पावतात किंवा ते अंधारात जातात किंवा विलुप्त होतात. हा एक कन्सेप्च्युअल डाटा मी तुम्हाला सांगितलेला आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. या गॅलेक्सीच्या सेंटरमध्ये एक ब्लॅक कलरचा असा पॉइंट आहे, ठीक आहे. याला म्हणतात ब्लॅक होल. याला काय म्हणतात, ब्लॅक होल. मित्रांनो, हा जो ब्लॅक होल आहे याचा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा खूप जास्त आहे, ट्रेमेंडस आहे. इतका जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याचा की यामध्ये गेलेली लाईट सुद्धा परत येत नाही, रिफ्लेक्ट होत नाही. म्हणजे जर तुम्ही बघाल मूनवर जी लाईट येते सनची ती रिफ्लेक्ट होते आणि आपल्याकडे अर्थकडे मिळते, पण यात गेलेली कुठलीही वस्तू ती वापस येत नाही. इतका ट्रिमेंडस याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. याला ब्लॅक होल म्हणतात. आणि या ब्लॅक होलच्या सराउंडिंग मध्ये आपली पूर्ण गॅलेक्सी काय झालेली आहे, तयार झालेली आहे. सायंटिफिकली याला कॉसर सुद्धा म्हटलं जातं, QUASER, कॉसर पण याला म्हणतात. ठीक आहे. ही दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची, कॉसर आणि ब्लॅक होल. मित्रांनो, हा मी तुम्हाला जे ताऱ्यांचे प्रकार सांगितले, लाल, निळा आणि पिवळा. सूर्य यापैकी पिवळा तारा आहे आणि सूर्य आपला यंग स्टार आहे, तरुण स्टार. यंग स्टार किंवा त्याला आपण म्हणणार तरुण तारा, ज्याच्या भोवती आपलं सोलार सिस्टम निर्माण झालेलं आहे. आता तुम्ही बघा, इथे जे मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला इथे तारे आहेत इथपर्यंत, त्याच्यानंतर आणखी इथे तारे आहेत इथपर्यंत, त्यानंतर बाहेरच्या साईडला काही तारे आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात आतमध्ये जे तारे असतात ते असतात वृद्ध तारे, ओल्ड स्टार. आणि मध्ये जे तारे असतात ते असतात यंग स्टार्स. आणि बाहेरच्या साईडला जे असतात ते काय असतात, पूर्ण भ्रूण स्टार त्यांना म्हणतात, म्हणजे ज्यांचा जन्म आत्ता झालेला आहे. तर जे भ्रूण स्टार असतं ना, यांच्यामध्ये ऊर्जा जी असते ती खूप जास्त असते. ते खूप जास्त स्पीडने रिव्हॉल्व होऊ शकतात, खूप जास्त त्यांच्यामध्ये एनर्जी असते, त्यांना काही त्रास होत नाही. आणि हे जे आतमधले जे स्टार्स असतात ना, यांची एनर्जी कमी 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 झालेली असते. काही दिवसानंतर हे जे स्टार्स आहेत ते याच्यामध्ये काय होणार, या ब्लॅक होलमध्ये संपून जाणार. ब्लॅक होलमध्ये संपतील किंवा इथे संपून जातील. म्हणजे काय होतं की हे जे तारे हे इकडे वृद्धावस्थेकडे जात असतात आणि इथे नवीन ताऱ्यांची निर्मिती होत असते. आज आपला सूर्य जो आहे तो पण एक तरुण तारा आहे. कधी तो बाल्यावस्थेमध्ये होता, आता तो तरुणावस्थेमध्ये आहे. आणि एक वेळ अशी येईल की तो वृद्धावस्थेमध्ये जाईल आणि मग एक वेळ अशी येईल की तो मृत्यू पण पावेल. सायंटिस्टनी सूर्याचं वय सांगितलेलं आहे ते 5,000 मिलियन वर्ष, 5,000 मिलियन लाईट इयर, मिलियन लाईट इयर. सूर्याचं जे एज सांगितलेलं आहे 5,000 मिलियन लाईट इयर, म्हणजे 5,000 मिलियन वर्षांनंतर, लाईट इयर नंतर सूर्याचा मृत्यू होणार, सूर्य संपणार. हा इतका फॅक्च्युअल डाटा झाला. त्याच्यानंतर आपण बघूया, इथे हा सन आहे, सनच्या वर एक तारा आहे आणि खाली एक तारा आहे. तर सनच्या वर जो हा तारा आहे याला पोलारिस म्हणतात आणि खालच्या साईडला जो आहे त्याला म्हणतात प्रॉक्सिमा सेंच्युरी. याला म्हणतात प्रॉक्सिमा सेंच्युरी. पोलारिसलाच आपण ध्रुव तारा म्हणतो. मित्रांनो, ध्रुव ताराचं नाव तुम्ही लोकांनी ऐकलंच असणार. आधी जेव्हा सोनार सिस्टम नव्हती, म्हणजे दिशादर्शक यंत्र नव्हते, तर त्यावेळेस काय करायचं, ध्रुव ताऱ्याच्या मदतीने ट्रॅव्हलर्स काय करायचे, आपली दिशा फाइंड आउट करायचे आणि त्या दिशेने ते काय करायचे, ट्रॅव्हल करायचे. स्पेशली समुद्रमार्गाने येणारी जी होती ती पण, आणि वॉकिंग करणारे म्हणजे रस्त्याच्या मार्गाने, जमिनी मार्गाने जाणारी लोक सुद्धा या ध्रुव ताऱ्याच्या मदतीने काय करायचं, रस्ता फाइंड आउट करायचे. ही काही फॅक्च्युअल डाटा झाला जो आपल्या गॅलेक्सी विषयी आपल्याला माहिती असायला पाहिजे, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, जो आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. हो, मी सगळं सांगितलेलं आहे. याच्यानंतर आपण बघूया की
सन झालेला आहे, पोलारिस झालेला आहे, प्रॉक्सिमा सेंचुरी झालेला आहे. डन. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला गॅलेक्सी विषयी इनफ आहे. तर चला तर मित्रांनो, आपण बघूया आपले सोलार सिस्टम. सोलार सिस्टमचं सुरुवात जी आहे ती सूर्याभोवती सुरू झालेली. आपण गॅलेक्सीचा अभ्यास करत असताना पाहिलं की पूर्ण ब्रह्मांडामध्ये कशा आस्पेक्ट्स तयार झालेल्या आहेत. बिग बँग थेरी पाहिली. बिग बँग थेरी कोणी मांडलेली आहे, त्या सायंटिस्ट पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर त्या थेरीची पुष्टी कोणी केलेली आहे ती आपण पाहिलेलं आहे. गॅलेक्सी विषयी, ब्रह्मांडाविषयी काही फॅक्च्युअल डेटा आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण आता बघूया सोलार सिस्टम. सोलार सिस्टमचा जो अभ्यास सुरू करतो आहे, तर सोलार सिस्टम जी आहे ती सर्वता सूर्याभोवती आहे. म्हणजे सेंटरमध्ये जो आहे तो सूर्य आहे आणि त्याच्या ऑर्बिटमध्ये जे आहे सगळे प्लॅनेट्स फिरतात आहेत. म्हणजे जसं आपण गॅलेक्सीचा अभ्यास करत असताना पाहिलं होतं की डेन्स जे गॅसेस होते ते सेंटरमध्ये तयार झाले, म्हणजे सेंटरमध्ये आली आणि सगळ्यात जास्त डेन्स किंवा भारी जो गॅस होता तो होता हायड्रोजन. हायड्रोजनची गॅसेस सेंटरमध्ये जमा झाली आणि त्या हायड्रोजनच्या गॅसेसमध्ये कंटिन्युअस रिॲक्शन होती आहे आणि त्यातनं काय तयार होतं, हिलियम तयार होत आहे. आणि ही जी प्रोसेस आहे किंवा ही रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन होत असताना काय बाहेर पडते, ऊर्जा. हिलियम तयार होतो आहे आणि ऊर्जा बाहेर निघते आहे. त्या ऊर्जेमुळे काय होतात आहे, तारे चमकतात आहेत. आता हा सूर्य सेंटरमध्ये हा खूप मोठा गॅसेसचा गोळा आहे. हायड्रोजन गॅसेस खूप हेवी असल्यामुळे सेंटरमध्ये जमा झाली आणि हा तारा तयार झालेला आहे. आणि बाकीचे जे गॅसेस होते किंवा पार्टिकल्स होते त्याचे तयार झालेले आहेत प्लॅनेट्स किंवा बाकी स्टार्स जे आणखी आजूबाजूला ब्रह्मांडामध्ये आहे. आता आपले मी एक फॅक्ट तुम्हाला सांगायला विसरले होते, ते आता कव्हर करते. आपल्या ब्रह्मांडामध्ये असंख्य तारे आहेत. असंख्य तारे म्हणजे 100 बिलियन स्टार्स आहेत. 100 बिलियन स्टार्स आहे आणि 100 बिलियन स्टार्स पैकी 7,000 स्टार्स जे आहेत ते आपल्याला नेकेड आईजने आपण पाहू शकतो. 7,000 स्टार्स जे आहे आपण ते नेकेड आईजने बघू शकतो. ठीक आहे. ही जी 7,000 स्टार आहे ही काय आहे ना, अर्थ पासनं 1000 मिलियन लाईट इयर 1000 मिलियन लाईट इयर 1000 मिलियन लाईट इयर आहे की 1000 लाईट नाही आहे, 1000 लाईट इयर इतक्या डिस्टन्सवर हे स्टार आहे. 7,000 स्टार्स जे आहे ते 1000 लाईट इयर या डिस्टन्सवर आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे जे स्टार्स आहेत ते आपण उघड्या डोळ्यांनी नेकेड आईजने बघू शकतो फ्रॉम अर्थ. आणि 100 मिलियन स्टार्स आपल्या ब्रह्मांडामध्ये आहेत. 100 बिलियन स्टार्स आहेत, सॉरी. आणि एवढे स्टार्स आपल्या ब्रह्मांडामध्ये आहेत. सूर्य हा सेंटरमध्ये आहे आणि सूर्याच्या भोवती आपली सोलार सिस्टम तयार झालेली आहे, निर्माण झालेली आहे. आणि आपल्या सोलार सिस्टममध्ये सूर्याच्या भोवती सोलार सिस्टममध्ये 8 प्लॅनेट आहेत. त्याच्यामध्ये आधी 9 प्लॅनेट होते. त्यातल्या एका प्लॅनेटला म्हणजे प्लुटोला प्लॅनेटचा दर्जा दिला गेलेला होता, पण आता तो प्लॅनेटचे काही नियम आहेत किंवा प्लॅनेटला प्लॅनेट का म्हणावं त्याचे काही नियम ठेवलेले आहेत. ते नियम तो फॉलो करत नव्हता, त्याच्यामुळे त्याला प्लॅनेटचा जो त्याचा दर्जा आहे प्लुटोचा तो काढून घेण्यात आलेला आहे. 2006 मध्ये त्याला प्लॅनेट या दर्जापासून मुक्त करून केलेलं आहे किंवा प्लॅनेटचं जे क्राऊन त्याच्या डोक्यावर ठेवलेलं होतं ते क्राऊन त्याच्या डोक्यावरनं काढून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपल्या सोलार सिस्टममध्ये टोटल 8 प्लॅनेट्स आहेत आणि सेंटरमध्ये काय आहे, सूर्य आहे. आधी असं भाकीत होतं की सोलार सिस्टममध्ये ही अर्थ जिओसेंट्रिक आहे असं म्हणलं जात होतं. जिओसेंट्रिक म्हणजे सेंटरमध्ये अर्थ आहे आणि सूर्य फिरतो आहे, चंद्र फिरतो आहे अशी कल्पना आधी होती. पण आता ते क्लिअर झालेलं आहे की सूर्य मध्ये सेंटरमध्ये आहे आणि सगळी अर्थ फिरते. सूर्याच्या ऑर्बिटमध्ये सूर्याची परिक्रमा करते आहे अर्थ आणि बाकी प्लॅनेट सुद्धा सूर्याची परिक्रमा करतात आहे. हे सिद्ध झालेलं आहे आणि सूर्य सेंटरमध्ये आहे. आणि हा कन्सेप्ट सर्वात आधी कोणी मांडलेला आहे, गॅलिलिओ यांनी मांडलेला आहे. गॅलिलिओ यांनी हा कन्सेप्ट मांडलेला आहे. आपण सोलार सिस्टम डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. या व्हिडिओमध्ये इतकाच इंट्रो मी तुम्हाला थोडासा दिलेला आहे सोलार सिस्टमचा.
सोलार सिस्टम आपण पूर्ण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. इथपर्यंत टेक. टिल देन टेक केअर, स्टे सेफ, स्टे ॲट होम. बाय.